हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो तुमच्या याच्यावरून लक्षात आलेला असेल. हा जो प्रोजेक्ट आहे हा उलन वर्क चिप्ट. मागील भागात आपण बांगडीवरचं काम पाहिलेलं आहे आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे. जोपर्यंत हा शेप या रिंगचा शेप व्यवस्थित प्रमाणात येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. स्टार्टिंगला आपल्याला गरज पडली तर मार्करचाही वापर करायचा आहे. मार्कर म्हणून चपटी पिन या ठिकाणी वापरायचे आहे. आणि आत्ता आपला हा जो शेप आहे तो या पॉईंटपर्यंत आलेला आहे आणि पुढे हा जो रिंगचा पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हा शेप घ्यायचा आहे आपल्याला. याच्यापेक्षा याची हाईट मोठी होणार आहे थोडी. स्टार्ट करूयात कामाला. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे, जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलुकमध्ये आहे. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. आणि याच्यामध्ये कॉटन भरलेला आहे. हा शेप व्यवस्थित दिसण्यासाठी खालचा कॉटन यूज केलेला आहे, कॉटन भरलेला आहे. गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आत्तापर्यंत एकही टाका वाढवलेला नाही आहे राऊंडमध्ये. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब आणि गरज पडली तर मार्करचाही वापर आपल्याला पुढे करायचा आहे. पॉईंट टू पॉईंट टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. जोपर्यंत योग्य शेपमध्ये काम येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम असंच करत राहायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. आत्तापर्यंत एकही टाका वाढवण्याची गरज पडलेली नाहीये. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवत जायचं आहे. जोपर्यंत व्यवस्थित शेपमध्ये काम येत नाही या पॉईंटला एक टाका वाढवूयात कारण गरज आहे. आणि याच पॉईंटला आपल्याला मार्करचा पॉईंट ठेवायचा आहे. या पॉईंटला आपण टाका वाढवलेला आहे. पॉईंट टू पॉईंट टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. ज्या पॉईंटला टाका वाढवलेला आहे त्या पॉईंटला मार्कर लावणं गरजेचं आहे. टाका वाढवल्याचा जो पॉईंट आहे तो लक्षात येण्यासाठी मार्करचा वापर आपण केलेला आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. शेप पाहतर टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे आणि पॉईंट टू पॉईंट टाके वाढवत जायचं आहे. जास्तीचे टाके आपल्याला वाढवायचे नाही आहेत. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब आत्तापर्यंत या पॉईंटपासून एकही टाका वाढवलेला नाहीये. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवूयात. शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. या राऊंडमध्ये 2 टाके वाढवायचे आहेत आपल्याला आणि तेही पॉईंट टू पॉईंट वाढवायचे आहेत.
पहा या पॉईंटला आपण या पॉईंटला 1 टाका वाढवलेला आहे आणि याच्या समोरचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला 1 टाका वाढवायचा आहे. असे राऊंड मध्ये टाके वाढवत हा जो शेप आहे तो व्यवस्थित प्रमाणात करून घ्यायचा आहे. ही जी रिंग आहे या रिंगच्या शेपपर्यंत काम घ्यायचं आहे आपल्याला. पॉईंट टू पॉईंट टाके वाढवत जायचं आहे. या पॉईंटला 1 टाका वाढवूया. हा समोरचा पॉईंट आलेला आहे आणि या पॉईंटला 1 टाका वाढवलेला आहे. या पॉईंटला मार्कर लावणं गरजेचं आहे. मार्करवर पुढचं काम आपलं अवलंबून आहे. इथून पुढे काम करत जाताना मार्कर लावणं गरजेचं आहे. या राऊंडमध्ये आपण फक्त 2 टाके वाढवलेले आहेत. स्टेप पाहतच काम ठरवलेलं आहे टाके वाढवण्याचं. पुढे या साईडचा सेकंड राऊंड स्टार्ट होईल. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉईंट पासून पुढे. सेकंड राऊंड जो स्टार्ट केलेला आहे या पॉईंटला 1 टाका वाढवूयात आपण या राऊंडमध्ये. या राऊंडमध्ये आपल्याला सुरुवातीला या पॉईंटला 1 टाका वाढवलेला आहे या राऊंडमध्ये आणि या पॉईंटचा समोरचा हा पॉईंट या पॉईंटला आल्यानंतरच 1 टाका वाढवायचा आहे या राऊंडमध्ये. मार्करच्या पॉईंटला टाके वाढवायचे नाहीयेत या राऊंडमध्ये. आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे आणि या पॉईंटला ज्या पॉईंटला सेकंड राऊंड स्टार्ट झाला आहे त्या पॉईंटला 1 टाका वाढवलेला आहे. पुढे त्याच्या समोरचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला 1 टाका वाढवायचा आहे. मार्करच्या पॉईंटला टाके वाढवायचे नाहीयेत या राऊंडमध्ये. असे राऊंड टाकत रिंगचा जो शेप आहे त्या शेपपर्यंत आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे. आणि मार्कर लावणं गरजेचं आहे. मार्करच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि या पॉईंटला मागील राऊंडमध्ये आपण या पॉईंटला 1 टाका वाढवलेला आहे. पुढे या पॉईंटपर्यंत हे काम घ्यायचं आहे आणि त्या पॉईंटला 1 टाका वाढवायचा आहे. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलूपमध्ये आहे. आपला हा स्टेट बदलल्यानंतरचा सेकंड राऊंड स्टार्ट आहे. सेकंड राऊंड जो आहे सेकंड राऊंडला आपण मार्करच्या पॉईंटला टाके वाढवलेले नाहीयेत. जोपर्यंत व्यवस्थित शेप दिसत नाही तोपर्यंतच आपल्याला टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटला 1 टाका वाढवण्याची गरज आहे. आणि हा पॉईंट या राऊंडमध्ये आपण या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत आणि पुढचा जो राऊंड स्टार्ट होईल तो मार्करच्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. पुढच्या 1 राऊंड या पॉईंटला आणि 1 राऊंड मार्करच्या पॉईंटला असे टाके वाढवत रिंगचा शेप आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सेट बदलल्यानंतरचा आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट आहे. जोपर्यंत हा शेप व्यवस्थित प्रमाणात येत नाही तोपर्यंत हेच काम रिपीट करत राहायचं आहे आपल्याला. इथून पुढे काम करत जाताना पॉईंट टू पॉईंट टाके वाढवत रिंगच्या शेपपर्यंत आपल्याला काम न्यायचं आहे पुढे. आणि रिंगच्या शेपपर्यंत काम आल्यानंतर त्या पॉईंटला हे जे काम आहे ते स्टॉप करायचं आहे.
आत्ता मार्करच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आपला हा थर्ड राऊंड तयार झालेला आहे आणि मार्करच्या पॉईंटला आपल्याला या राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत आणि मार्कर लावणं गरजेचं आहे, कारण मार्करवरच आपलं काम जे आहे ते अवलंबून आहे. पुढचा जो मार्करचा पॉईंट आहे त्या पॉईंटला टाका वाढवायचा आहे या राऊंडमध्ये. पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा सेंटर पॉईंट जे आहेत, हे जे काढलेले सेंटर पॉईंट आहेत या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. असेच राऊंड रिपीट करत राहायचे आहे. आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट आहे. सॉरी, या पॉईंटला मार्करच्या पॉईंटला आपण टाका वाढवलेला आहे आणि तो कॅन्सल करूयात या पॉईंटला, कारण स्टेप बिघडत चाललेला आहे. स्टेप पाहतच आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे. हा जो मार्कर आहे, स्टेप पाहतच टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवलेलं आहे. पुढचा आपला थर्ड राऊंड स्टार्ट होईल. थर्ड राऊंडला पण एकही टाका वाढवायचा नाहीये. थर्ड राऊंडला तिसऱ्या राऊंडला एकही टाका, कोणत्याही पॉईंटला एकही टाका वाढवायचा नाहीये, कारण शेप पाहतच हे काम चाललेलं आहे आपलं. आपण सलग 2 राऊंड टाके वाढवलेले आहेत आणि पुढचा थर्ड राऊंडला एकही टाका वाढवायचा नाहीये. जेवढे टाके आहेत तेवढ्याला काम करायचं आहे थर्ड राऊंडमध्ये. पुढचे 4 राऊंड पुढचा स्टेप पाहतच टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. आता या पॉईंटला हा जो थर्ड राऊंड आहे तो एकाही पॉईंटला आपल्याला टाके वाढवायचे नाही आहेत आणि मार्कर ज्या पॉईंटला आहेत मार्कर त्याच पॉईंटला ठेवायचे आहेत आणि हा थर्ड राऊंड कंप्लीट करून घेऊया. जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. थर्ड राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण. थर्ड राऊंड नंतर 4 राऊंडचं काम त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि आपला थर्ड राऊंड कंप्लीट झालेला आहे. थर्ड राऊंडमध्ये एकही टाका वाढवलेला नाहीये. जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे आणि 4 राऊंडला या पॉईंटपासून 4 राऊंड तयार झालेला आहे आपला आणि या पॉईंटला एक टाका वाढवलेला आहे आणि नंतर 4 राऊंडमध्ये फक्त या पॉईंटला आणि याच्या समोरचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आणि जेवढे टाके आहेत तेवढं काम करत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. आणि मार्करचे जे पॉईंट आहेत ते तसेच ठेवायचे आहेत आणि त्या पॉईंटला मार्कर लावणं गरजेचं आहे, कारण मार्करच्या पॉईंटवरच आपलं पुढचं काम अवलंबून आहे. जसं आपण मागे काम केलं तसं तिथून पुढेही काम करत राहायचं आहे. फक्त पॉईंट टू पॉईंट टाके वाढवत आणि ज्या राऊंडला टाके वाढवण्याची गरज नाही आहे त्या राऊंडला फक्त जेवढे टाके आहेत तेवढं काम करत जायचं आहे. आणि ही जी रिंग आहे या रिंगच्या शेपपर्यंत हे काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आत्ता आपला 4 राऊंड तयार झालेला आहे आणि 4 राऊंडमध्ये या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. पुढे 5 राऊंडला मार्करच्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आणि 6 राऊंडमध्ये जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. पुढे पुन्हा जोपर्यंत हा शेप व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला हेच काम रिपीट करत राहायचं आहे. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट आहे ते कंप्लीट करून घेऊयात. हेच काम रिपीट करत राहायचं आहे इथून पुढे काम करत जाताना आणि रिंगच्या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. आपण असंच काम करून घेऊयात आणि तिथून रिंग ॲड करण्याचं काम पुढे पाहूयात आपण. फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि आपला हा जो राऊंड आहे तो 1 2 3 4 5 6 7 राऊंड तयार झालेला आहे आणि 7 राऊंडला स्टार्टिंगला या पॉईंटला टाका वाढवलेला आहे. पुढे आपल्याला आणखीन 2 राऊंड काम करायचं आहे. पुढचे जे 2 राऊंड आहेत
हे जे मार्कर आहे हे काढून टाकायचे आहेत, कारण याची गरज आपली संपलेली आहे. फक्त 2 राऊंड काम करायचं आहे आणि त्या 2 राऊंड मध्ये टाके वाढवायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. रिंगचा हा जो पॉइंट आहे तो आणखीन 2 राऊंडात या ठिकाणी गरजेचे आहेत आणि राऊंड मध्ये टाके वाढवायचे आहेत. चेप 5 टाके वाढवत जायचे आहे. आता आपण या पॉइंटला 1 टाका वाढवलेला आहे आणि हा जो पॉइंट आहे तो 9 राऊंड पर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके आपल्याला ठेवायचे नाहीयेत. जास्त जर टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवा. आपले आणखीन 2, 2, 4, 5, 6, 7 आणखीन 2 राऊंड 9 राऊंड ठेवायचे आहेत. या पॉइंटलाही 9 राऊंडच आहेत आणि वरच्या साईडलाही 9 राऊंडच ठेवायचे आहेत. आणि पुढे रिंग ॲड करायची आहे आपल्याला. पहिला टाका आपण या पॉइंटला या राऊंडमध्ये वाढवलेला आहे आणि या पॉइंटला 1 टाका वाढवण्याची गरज आहे. या पॉइंटला 1 टाका वाढवलेला आहे. बॅकलिकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या राऊंडमध्ये आपण 2 टाके वाढवलेले आहेत. गरज पडली तरच टाके वाढवत जायचं आहे. हळूहळू शेप 5 टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. हे जे काम स्टार्ट केलं आहे, ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवत रिंगच्या पॉइंट पर्यंत आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे. आपला आत्ता या राऊंडमध्ये हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. जेवढे टाके आहेत तेवढं काम करून घेऊयात आणि पुढचा 8 राऊंडमध्येही टाके वाढवायचे आहेत आणि 9 राऊंडमध्येही टाके वाढवायचे आहेत. रिंगच्या शेपपर्यंत आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात. या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि हा आपला 8 राऊंड तयार झालेला आहे. या पॉईंटपासून पुढे आणि या पॉईंटला आपण रिंग ॲड करण्याचं काम घेऊयात, कारण व्यवस्थित प्रमाणात आपला शेप झालेला आहे. आणि या राऊंडमध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत. रिंगचा शेप 5 टाके वाढवायचा जायचा आहे. ही किनार आहे आणि किनारीचं काम या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे. या पॉईंट पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 राऊंड तयार झालेला आहे आपला आणि दोन्ही लुक्सवर घेऊन रिंग ॲड करायची आहे आणि रिंगचा शेप 5 टाके वाढवत जायचा आहे या राऊंडमध्ये. हा लास्ट राऊंड आहे आपला. 9 राऊंड कॅन्सल केलेला आहे. 8 राऊंडला स्टॉप केलेला आहे. दोन्ही लुक्सवर घेतलेले आहेत, बॅक फ्रंट आणि रिंगचा शेप 5 टाके वाढवायचे आहेत. पहिल्या लुकमध्ये 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. सेकंड लुकमध्ये 1 सिंगल क्रोशा ठेवलेला आहे. शेप पाहतर टाके वाढवत जायचं आहे. रिंगचा शेप पाहतर टाके वाढवायचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. या पॉइंटला 1 टाका वाढवत आहे कारण गरज आहे. पुढचा लुक दोन्ही लुक्सवर घेतलेले आहेत, बॅक फ्रंट आणि टाके वाढवत जायचं आहे. आपण हे जे काम आहे ते कंप्लीट करून घेऊयात. रिंगचा शेप 5 टाके ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके वाढवायचे नाहीयेत. त्याचा आपण बांगडी ॲड केली आणि ही जी खालची जी रिंग आहे ती ॲड केली. तसंच काम या पॉईंटलाही आहे. कंप्लीट करून घेऊयात. पहा, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे आणि कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. रिंग जी आहे ती ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत
रिंग ॲड केलेली आहे आणि आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो या भागात कंप्लीट आहे, पूर्ण आहे. पाकळीने आपण आपलं उलन वर्क चिप्ट धान्य मोजण्याचं माप या प्रोजेक्टचं काम कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.